नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जाधव, मल्टीप्लायर कंपनी प्रतिनिधी. आपण या शेतकरी बांधवाच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि 1 महिन्याच्या आधी आपण या तुरीचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि याची पहिले आपण माहिती घेऊ की शेतकरी कुठले आहेत, काय आहेत. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव? अशोक मारुतराव फेगडी. तुमचं पूर्ण पत्ता सांगा. राहणार रेवलगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातील रेवळगावचे शेतकरी आहेत. आपण यांच्या या तुरीचा 1 महिन्याच्या आधी एक व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ आपण पहिले अपलोड केलेला आहे. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला बघू शकता किंवा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप फेसबुकला पण दिसेल. तर मागील व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये काय जबरदस्त असे रिझल्ट आलेले आहेत. तर आपण बघू शकता की या हळदी आपल्या तुरीला जे फुटव्याची संख्या आहे, मुळापासून हे फुटवे निघालेले आहेत. हे बघू शकता फुटव्यांची संख्या, जबरदस्त असे फुटवे आहेत. आणि पानाची ग्रीनरी जर पाहिली, पानाची ग्रीनरी साईज ही पण एक जबरदस्त आलेली आहे. आणि या एवढ्या जबरदस्त प्लॉटमध्ये यांनी काय वापर केलं, कसं नियोजन केलं, हे इतर शेतकऱ्यांना माहिती व्हावं याकरता आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत की यांनी या तुरीला कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. तर तुम्ही या तुरीला कसं नियोजन केलं तुम्ही सांगू शकाल का? नियोजन काय, आम्ही एक मल्टीप्लायरच्या आतापर्यंत 2 ड्रिचिंग केलेली आहेत. बरं. आणि साध्या एक क्लोरोफास आणि साध्या 2-3 फवारणी घेतली. हा. आणि 10 साईजचं एक होतं. मात्र मल्टीप्लायर मात्र टायमामध्ये 2 ड्रिचिंग घेतले. 2 ड्रिचिंग. तर शेतकरी मित्रांनो, 2 वेळा या तुरीला मल्टीप्लायरची ड्रिचिंग झाली आणि साध्याच फवारण्या घेतलेल्या त्यांनी. क्लोरोपायरिफॉस या फवारणीमध्ये सुद्धा यांनी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. तर आपण या प्लॉटला रिझल्ट बघू शकता की जवळजवळ आता माझी हाईट 5 फूट जास्त आहे, पण हे 6-6.5 फुटापर्यंत या तुरीची हाईट झालेली आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये पाण्याचं भरपूर प्रमाण झालेलं आहे आणि ही चिबाड जमीन आहे, म्हणजे जमीन पाणी धरून ठेवणारी जमीन आहे. तरी सुद्धा या जमिनीमध्ये तुम्ही जर बघितलं तर असा तुरीचा प्लॉट जमणे तसं शक्य नाही, परंतु मल्टीप्लायरचा वापर केल्यामुळे हा एवढा जबरदस्त प्लॉट जमलेला आहे. म्हणून माझी एक विनंती राहील शेतकऱ्यांना, बाकी इतर शेतकरी जे आहेत, तुरीचे जे शेतकरी आहेत यांनी सुद्धा आपल्या प्लॉटवर मल्टीप्लायरचा थोडाफार क्षेत्रावर का होईना वापर करून बघितला पाहिजे आणि जबरदस्त असे रिझल्ट आणि उत्पन्नामध्ये रिझल्ट घेतले पाहिजेत. तर तुमचं इतर शेतकऱ्यांना काय संबोधन राहील? शेतकऱ्यांना मी अनुभवानुसार सांगतो की बाबा प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाला मल्टीप्लायर वापरून बघायलाच पाहिजे. तुरीलाच नाही, हळदीला, कापसाला, प्रत्येक पिकाला वापरून बघायला पाहिजे. तुम्ही तुरीच्या व्यतिरिक्त हळदीमध्ये सुद्धा वापरलेला आहे, रिझल्ट चांगले वाटले तुम्हाला? चांगलं वाटलं. म्हणजे तुमचं समाधान 100% झालेलं आहे. 100%. आणि तुम्हाला रासायनिक मध्ये आणि मल्टीप्लायर वापरून रासायनिकची जोड घातलेली, याच्यामध्ये तुमचं काय वाटतं मन तुमचा? मल्टीप्लायरचा रिझल्ट आतापर्यंत जसं समजा आम्ही रासायनिक खत टाकून आला समजा, त्याच्यापेक्षा दुप्पट मल्टीप्लायर टाकून रिझल्ट आले आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो, शेतकऱ्यांचं समाधान हाच आमचा एक उद्देश आहे. किंवा कंपनीचा प्रचार प्रसार म्हणून नाही, कारण आमचं प्रोडक्ट ब्रँड आहे आणि शेतकऱ्यांना त्या ब्रँडचा जास्तीत जास्त कसा फायदा घेता येईल, कमी खर्चामध्ये कसं उत्पादन जास्तीत जास्त घेता येईल, हाच आमचा एक उद्देश आहे. याकरताच आपण व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.